75 वर्षे झाली पण या गणपतीचं एकदा हे विसर्जन झालेलं नाही, असं का? नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात एक गाव आहे पाळज. इथली मातृभाषा तेलुगू, चालीरीती दाक्षिणात्य, पण गावकरी साजरा करतात मात्र अस्सल मराठमोळा सण सार्वजनिक गणेश उत्सव. गोष्ट सुरू होते 1948 पासून. निजामाच्या राजवटीत किनी पाळज गावावर मोठं संकट कोसळलं. 1948 मध्ये गावात कॉलराची साथ पसरली. अनेक लोक मृत्युमुखी पडत होते. गावात भीतीचं वातावरण पसरलं होतं. अशाच बिकट काळात एका रात्री गाव प्रमुख संटी भोजन्ना यांच्या स्वप्नात विघ्नहर्ता श्री गणेशजी प्रकट झाले. त्यांनी त्यांना संकट दूर करण्याची प्रेरणा दिली आणि सांगितलं, माझी मूर्ती स्थापन करा पण विसर्जन करू नका. गावकऱ्यांनी श्रद्धेने मूर्तीची स्थापना केली आणि आश्चर्य म्हणजे 11 दिवसात कॉलराची साथ आटोक्यात आली. तेव्हापासून गावकऱ्यांनी एक निर्णय घेतला, दरवर्षी गणेश उत्सवात 11 दिवस याच मूर्तीची पूजा करायची पण विसर्जन कधीच करायचं नाही. आज इतक्या वर्षानंतरही ती परंपरा तशीच सुरू आहे. दरवर्षी 4 ते 5 लाख भाविक या नवसाला पावणाऱ्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी येतात. गावकऱ्यांसाठी हे 11 दिवस जणू दिवाळी दसराच. तुमच्या गावात अशी एखादी अनोखी गणपतीची परंपरा आहे का? असेल तर कॉमेंटमध्ये तुमच्या गावाचं नाव नक्की सांगा.